नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोय राजस्थानला. आता आपण बदलापूरवरून ट्रेन आली, मुंबईवरून आपण आलो इकडे बाय ट्रेन. आता आपण चालू सावरे साईडला. आपण इथे आले मंडप या गावामध्ये आलेलो आहे. इथे रूम घेतली, जेवलो वगैरे. आता आपण सावरे साईडचं दर्शन घेऊ, मग इकडून जाऊ खाटू श्यामजीला. चला, आता आपण आलेलो आहे. आपलं हॉटेल जवळच होतं, समोरच होतं. इथून 1 मिनिटावरच आहे, समोरच आहे हॉटेल. हे मंदिर देवस्थान आपलं सावरी असते. जाऊ आता दर्शन घेऊ, तुम्हाला दाखवतो कसं असतं. चला, आता आपण आलो आहे आतमध्ये मंदिरामध्ये. पाठी खूप सारे शॉप्स पण होते. पाणी चष्मा घेतला आहे, तो दाखवतो बाहेर शॉप्स वगैरे कसे आहेत. जाताना आता काढायला राहून गेलं, पण आता खूप भारी रस्ता चांगला. गर्दी आहे, जास्त नाही, थोडीफार गर्दी आहे. पण जाऊ आता. चला, आपलं प्रथम ब्लॉग्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा. आणि प्रथमचा इंस्टा चॅनल पण आहे तुमच्या भाईला, त्याच्यावर फॉलो करा, फॉलो सबस्क्राईब करून ठेवा. कारण की हा भाई उभं सीटर आहे. बाई पुढे जाणार आहे आणि आम्ही असेच ट्रिप वगैरे करणार आहे पुढच्या पुढे. दरवर्षी 6 महिन्याला आम्ही अशीच ट्रिप वगैरे करणार आहे. त्यामुळे प्रथमला भाईला थोडा धक्का लागलाय. फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असेच आमच्या व्हिडिओ वगैरे पाहत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला इतका आता धक्का लागला आणि आम्हाला असेच प्रेम आणि सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्या आतमध्ये. अरे ना, चष्मा उजेड होतो रे. अरे प्रथम इकडचं कॅमेरा तिकडं आहे. त्यामुळे आलो, आतमध्ये आलो. आता पोचू आता लवकरच. खूप मोठी लाईन होती, पण लगेच आलो. जास्त आपल्याला थांबावं लागलं. आता बघूयात कधीपर्यंत आपण आतमध्ये जाऊया. आतमध्ये जातोय, पोचतो आतमध्ये लवकरात लवकर. आता आपण मुली फॅनची हवा घेतली, आपण जेवूया सगळे. फॅनची आवाज नाही चला. आता इथून एक्झिट होती. इथून एक्झिटवरनं तुम्ही आलात, इकडे समोरच अजून एक देवांचं आहे. इकडे तुम्ही पाया पडू शकता. त्याच्यानंतर इकडे भोलेनाथांचं समोरच आहे. इकडे जाऊन तुम्ही पाया पडू शकता. खालची 1 फ्लोर. सगळं दर्शन घेतले प्रॉपर. सगळ्या देवांचं फोटो वगैरे काढले. आपण बाहेर जाऊ जरा, तुम्हाला ते दाखवतो. शॉपिंग दाखवतो. शॉपिंगचं कुठे. हा रे, चष्मा घेतला तू शॉपिंगचं. शॉपिंग केली ना, चष्मा घेतला तू. ते दाखवतोय आपण व्हिडिओमध्ये. डायरेक्ट तिकडे भेटूया. आता बघू अजून पुढे काय दिसतं ते पण दाखवू. चला, आता आम्ही आलोय प्रसाद घ्यायला. प्रसाद इथे खूपच महाग आहे. आपल्या इथे काय 1 लाडू किती 40 रुपीजला आहे, पण पूर्ण घीचा लाडू आहे आणि एवढा मोठा आहे. खूप मोठा आहे, पण त्यामुळे काय वाटत सुद्धा नाही आहे. आता बोलता आम्हाला हे पाहिजे, इथून बघा मूर्ती पाहिजे. इथे मूर्ती बघू. मूर्ती घेऊया गाईस. चला. सावऱ्या सेटवरनं चित्तोडगड रेल्वे स्टेशनला. आणि इथून आपण चालले आता जयपूर स्टेशन, जयपूरला. पण इकडे आल्यावर आम्ही बघितलं ध्वज. मग माझा मित्र बोलला आता बघितलंच आहे तर आपण एक सल्यूट देऊन जाऊ. चला, आता आम्ही जेवलोय. आता चाललोय खाटू श्यामजीला. ही आपली बस, या बसने आपण चाललोय आता. माझ्या बाजूला बसलाय. ही बस, त्या बस चालले. हॉटेलला थांबलं आम्ही आधीच जरा जेवून घेतलेलं म्हणून. पण आम्हाला माहिती होतं की थांबणार गाडी, त्यामुळे काय आम्ही जाऊ जाता नेक्स्ट टाईम. आता आपण जाऊ, सकाळी पोचू 5 वाजेपर्यंत, 4:30-5 पर्यंत.
मग पुढचा प्रवास बघूया पुढचा प्रवास कसा होतो. जय जय महाराष्ट्र. चला जेवून घ्या आणि झोपून घ्या. चला वर्कआउट करतोय ना, केलंच पाहिजे. चला guys. प्रथम मी बॉडी बघायची का सगळं आता सामान आहे नंतर सकाळी या. दाखव सकाळी या. चला नमस्ते, सत श्री अकाल. आज आलो आपण दुसऱ्या दिवशी खाटू श्याम यांच्या दर्शनाला. मराठी अरे आता आपण चाललो जरा पदयात्रा करत. आता आपण दर्शन घेऊया आणि बघू आता कसं आहे. पहिल्यांदा झालं सगळं तिथे कसं असतं काय. अत्तरचं पण काहीतरी असतं की अत्तरचं बघायला गेलं तर काय असतं, पण असतं अत्तरचं पण मोस्टली ऐकलं आहे मी. आम्हाला कळलं तर तुम्हाला नक्कीच आम्ही शेअर करू. हा चालेल, बघू तिकडे भेटू आता. चला थोडं अंगावरती वगैरे डोक्यावरती पाणी घेऊन मग त्याच्यानंतर आपण दर्शन वगैरे करायला जाऊया. हॅलो गाईज, आज आलो आपण उज्जैनच्या दर्शनाला. आणि आता आपण जास्त करून ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग बनवत नाही, कारण जास्त करून ट्रेनमध्ये म्हणजे ट्रॅव्हल होतं आहे. जिकडे आम्ही पोहोचतो तिकडे स्पॉटचा बनवतो मोस्टली. आणि आता उज्जैनला आलो आहे दर्शनाला. सकाळीच पोचलो. प्रसाद वगैरे घेतलेला आहे, फुलं वगैरे सुद्धा घेतले. चालू होतं लाईनीमध्ये. बघूयात किती लाईन भेटते किती नाही. बघू आता किती वेळ लागतो. त्यानंतर मग ते कालेश्वर मंदिर ना कुठलं तिकडे पण जायचं आहे. बघू आम्ही दाखवू इथे तुम्हाला. आपल्या उज्जैनाला 2-3 दर्शन आहेत, ते घेऊयात. थोडं आम्ही थोडं गाडी वगैरे करूया. बघूया. चला जय जय महाराष्ट्र. हॅलो गाईज, आता आपलं दर्शन वगैरे करून झालं आहे. मग आता आपण चाललो जरा एक्सप्लोर वगैरे करायला. इकडे पहिले फोटो काढूया. एक्सप्लोर वगैरे करूया. पहिले फोटो काढू. भाई चला फोटो काढून थांब ना, इथे फोटो काढू ना. इथे फोटो काढू मग जाऊ पुढे. फोटो वगैरे काढतो जरा. प्रथम जरा एडिटर वगैरे आहे. चला बस झालं. इथे आपण आता मंदिराच्या बाजूलाच एक चांगला खूप ब्रिज आहे. हरिद्वारला जसं नदीसारखं आहे ते इकडे पण भारीचा आहे. ते बघू शकता, खूप भारी इथे सीन आहे. खूप मोठा असा ब्रिज चांगला. इकडे तुम्ही येऊ शकता फोटोज वगैरे काढायला. फोटो वगैरे खूप भारी येते. व्ह्यू वगैरे पण खूप भारी येते. खूप भारी इथे वाटते. चांगली हवा आहे. हॅलो गाईज, आता आपण चाललो. पहिल्यांदा आपण केलं महाकालचं दर्शन आणि आता आपण चाललो कालभैरवाच्या दर्शनाला. थोडा प्रवास आहे, 4-5 किलोमीटर. 4-5 किलोमीटर. जास्त करून प्रवासामध्येच वेळ चाललाय. म्हणून जास्त ब्लॉग नाही काढत आहे मोस्टली. दर्शनाला वगैरे काही टाईम लागेल तर फक्त आपल्या ट्रॅव्हलिंगला खूप अडचणी पण येतात. आणि बस काय होतं उज्जैन आमचा थोडा उज्जैनला मोस्टली आमच्या अर्धा तासानं दर्शन झालं. आता इकडे बघू 1-1.5 तास तर बोलतात ते. बघू वीकडेज म्हणून काय आपल्याला जास्त गर्दी वगैरे काय दिसत नाही. पण थोडीफार तरी आहेच. बघू आता कसं बघू आता. आणि आम्ही घेतो जरा रस्त्यांचा अनुभव. जय जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि या ट्रिपला. आपल्याला असं वाटतं की आपण जेजुरीला आलोय. असं वाटतं जेजुरीला आलोय, कारण हिरवा पडदा जेजुरीला पण आहे. इकडे विशेष तर पण आहे. विशेष नाव शकतो आपण इकडे. आपण आपलं